हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग दॅट इज LNN अकॅडमी. ओके, बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बोलणार आहोत, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जे लेटेस्ट CNE आणि CPDसाठी एक सर्क्युलेट झालेलं आहे. बरेच इंस्टाग्रामर्स आहेत, बरेच यूट्यूबर्स आहेत. ओके, त्यांनी तुम्हाला सांगितले की नाही 150 पॉईंट्स करणं गरजेचं आहे आणि ते महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं आपल्याला सर्क्युलर पण आहे. ओके, सो यावरून आपल्याला काय सिद्ध होतं की नाही, आपल्याला 2027च्या पुढे जर आपलं रजिस्ट्रेशन कंटिन्यू ठेवायचं आहे आणि जर आपल्याला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जर काम करायचं असेल 2027च्या पुढे, तर तुम्हाला तुमचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, ओके, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच एक प्रकारचं लायसन्स, तुम्हाला काम करण्याची मुभा मिळतं. ओके, तर ते रिन्यू करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे कंटिन्यूशनसाठी. ओके, आता प्रश्न येतो की कुणाकुणाला हे CNE करावं लागेल, CPD करावं लागेल. आता बघा, ज्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये झालेलं आहे, ज्यांचं जसं की ANM आहेत त्यांना पण करावं लागेल, GNM आहेत त्यांना पण करावं लागेल. ओके, BSc नर्सिंग आहेत त्यांना पण करावं लागेल आणि PB-BSc नर्सिंग आहेत त्यांना पण करावं लागेल, MSc आहेत त्यांना पण करावं लागेल. एनीबडी, ओके, ज्यांचं पण नर्सिंग झालेलं आहे, ओके, फ्रॉम ANM टू द PhD नर्सिंग, ओके, सगळ्यांना आपलं रजिस्ट्रेशन रिन्यू करावं लागेल. कधी? जानेवारी 2027पासून हा विंडो ओपन होईल मार्च 2027पर्यंत, म्हणजे 3 महिन्याचा आपल्याला कार्यकाळ मिळेल. ओके, 3 महिन्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. लास्ट जे रिन्यूअल केलं आपण शेवटचं 2022मध्ये आपण केलेलं होतं. आता CNE करणं गरजेचं आहे का? यस, जर तुम्हाला CNE म्हणजे कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन किंवा CPD कंटिन्यूअस जे प्रोफेशनल डेव्हलपमेंट जो प्रोग्राम आहे तो CNEलाच आपण CPD म्हणतो सध्या आता. ओके, तर हे 150 पॉईंटचं सर्क्युलर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी आता पुन्हा सांगत नाही मी तुम्हाला. आता हे 150 पॉईंट तुम्हाला कसे मिळवायचे आहे? 2022च्या पुढेपासून 2027पर्यंत तुमचे 150 पॉईंट झाले पाहिजे, असे सर्क्युलर आहेत. ओके, आणि त्या सर्क्युलर लिहिलेलं आहे की 2016पासून हा नियम काढलेला आहे. बट तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आपण 2022मध्ये मी 2022मध्ये जेव्हा माझं स्वतःचं रिन्युअल केलं होतं, त्यावेळी माझ्याकडे ओके कुठलेही पॉईंट्स नव्हते. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, जे जुने लोक आहेत त्यांना विचारा. जवळपास हे माझं 4थं रिन्युअल असणार आहे. ओके, 4th रिन्युअल असणार आहे, 4th or 5th रिन्युअल असणार आहे. ओके ओके 2012, 17, 22 आणि आत्ता पुढचं म्हणजे पकडू शकता एक 4थं रिन्युअल असणार आहे. ओके, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला 2022मध्ये त्यांनी 10 पॉईंट, ओके, यस, जेवढं मला माहीत आहे 10 पॉईंट, 10 क्रेडिट पॉईंटवर आपल्याला रिन्यू करायसाठी परमिशन दिली होती. ओके, 10 पॉईंटवर 2022मध्ये. ओके, ठीक आहे. यावेळीसुद्धा बऱ्याच ज्या सामाजिक संस्था आहेत, या ज्या युनियन आहे, नर्सिंग युनियन, ओके, त्यांचं पण म्हणणं आहे की हे CNE जो प्रोग्राम आहे, ओके, एकतर तुम्ही पेड घेत आहे, बरेच पैसे आपल्याला द्यावं लागतं. कुठे 300 रुपयाची CNE आहे, कुठे 500 रुपयाची CNE आहे, याच्यापूर्वी कुठे 700 होती, कुठे 800 होती. ओके, तर एक प्रकारचं CNEला म्हणजे हे काय झालं, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण CNE करतो त्या इन्स्टिट्यूटला आपल्याला पे करावं लागतं. ओके, तर बघा आता ANM असो, GNM असो, BSc असो, PB असो की PhD असा तुम्ही किंवा MSc असा, सगळ्यांना जर तुम्हाला पुढे कुठेही काम करायचं, हॉस्पिटलमध्ये काम करायचं आहे कुठल्या, ओके, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही NABH हॉस्पिटलला जर काम कराल, ओके, तर ह्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काय लागतं? यस, तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचंच आहे. छोट्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहेत की अजूनही घेत नाही ते, बट मोठ्या हॉस्पिटलमध्ये लागतंच. ओके, त्यानंतर आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहे, तिथेसुद्धा तुमचं सर्टिफिकेट, रिन्यू झालेलं सर्टिफिकेट गरजेचं आहे. ओके, क्लिअर सगळ्यांना? आणि हा जो नियम आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या नर्सेसला कायम आहे. ओके, इफ यू वॉन्ट टू वर्क इन महाराष्ट्र, यू नीड टू डू अ रजिस्ट्रेशन इन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे की जर तुमचं UID नंबर तुम्ही विसरला असेल, तुमचं पासवर्ड विसरला असेल, तुमचा ID विसरला असेल, तर हा कसा शोधायचा, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तो व्हिडिओ मी टाकून देतो तुम्हाला की नाही बाबा, इझिली तुम्हाला भेटायला पाहिजे, इझिली. बऱ्याच विद्यार्थ्यांना हेल्प होत आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. प्रॉब्लेम असा झालेला आहे की ज्यावेळी तुम्ही हे ID पासवर्ड करायला जाता या अपडेट करायला, तुम्ही अपडेटसुद्धा करू शकता, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता,
तुमचा ईमेल आय डी तुम्ही अपडेट करू शकता. ओके, एकदा मोबाईल आणि ईमेल आय डी अपडेट झाला की तुम्हाला एक OTP येतो. तो OTP तुमच्या मेल आय डीवर पण जातो, तुमच्या फोन नंबरला पण जातो. ओके, ठीक आहे. तो आय डी जर टाकल्यानंतर अपडेट करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं. त्यावेळी तुम्हाला तुमचा UID नंबर मिळून जाईल. कारण UID पासवर्ड ID हे असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, ज्यावेळी पण तुम्हाला कसं कळणार की नाही तुमचे पॉईंट्स तुम्ही CNE केल्यानंतर 10 पॉईंट जमा झाले का. ओके, हे झालं. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला अजून एक सांगतोय की काय इम्पॉर्टंट आहे, कुठलीही CNE करत आहे तुम्ही. ओके, तर CNE ही कशी असायला पाहिजे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर असणं गरजेचं आहे. याचा शेड्यूल बघणं गरजेचं आहे. आता शेड्यूल कसं बघायचं तुम्हाला सांगतो. बघा, हा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं वेबसाईट आहे. इथे जायचं तुम्ही, इथे बघायचं. ओके, बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही सर कसं बघायचं. ओके, इथे CPDच्या शेड्यूलवर जायचं. ओके, CPDवर क्लिक करा तुम्ही. CNE शेड्यूल बघा. ओके, शेड्यूल म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळेल की हे चेक करत असायचं, नेहमी चेक करत राहायचं तुम्ही, कुठे आहे वगैरे, कुठे CNE वगैरे आहे हे सगळं बघत राहायचं. आता हे नाशिकला आहे. ओके, 12 तारखेला 12 जानेवारीला नाशिकला आहे, इमर्जिंग हेल्थकेअर टेक्नॉलॉजी. ओके, आता 10 पॉईंट मिळणार आहे. 500 रुपयाची फीज आहे याची. ओके, आता डिटेल्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता हे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे. जर ऑनलाईनला काय करावं लागेल बघा, सर्वात पहिलं तर तुम्हाला कुठेही जर तुम्ही CPD करत असाल तर सर्वात पहिलं तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला कन्फर्म करणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जसं XLV 501 व्हॉट एव्हर इट मे बी तो टाकायचं आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचं. आता जर अप्लाय केल्यानंतर जर पार्टिसिपंट लिस्ट इज एक्सीड म्हणजे काय झालं, प्रत्येक CNEचं एक क्वांटिटी असते, म्हणजे 300 to 500 लोकांसाठी असतो. याच्यावरती जर आकडा गेला तर हे काय होतं, हे पार्टिसिपंट एक्सीड म्हणून लिहून येतं, किंवा नाहीतर मग जर सक्सेसफुली अप्लाईड लिहून येतं. वेनेवर तुम्ही जेव्हावेळी हे कराल तुम्ही, ओके, अप्लाय करणार, तुमचा हा स्क्रीनशॉट ठेवायचं, त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये जायचं बिफोर 1 day or 2 days ऑफ जे तुमची CNE असते त्याच्यापूर्वी, आणि त्यांना दाखवून तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करायचं. कारण सध्या काय झालं, महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय केलं, एक असं खतरनाक वारं चाललेलं आहे की नाही बाबा आपल्याला करणंच आहे. हे बघा, मी सुद्धा स्वतः टेन्शन घेत नाही आहे याचं. ओके, माझे फक्त 10 पॉईंट्स जमा आहेत. ओके, मी एकच CNE केलेली आहे, माझे 10 पॉईंट जमा आहेत माझ्या अकाउंटला. मी आत्ताही तुम्हाला सांगतो की एक्सेस पैसे देऊन, म्हणजे कुठल्या ठिकाणी 1500 रुपये घेत आहे, कुठे 2000 रुपये घेत आहे, बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे. ओके, तर बाबांनो मी तुम्हाला सांगतोय की पेशन्स ठेवा, घाई करू नका. आपले जे दूरदराजचे जे लोक आहेत एकदम ग्रॉसरूट लेवलला, ओके, जे स्टुडंट्स आहेत, GNM आहे, ANM आहेत, ओके, हे ज्या BSc वगैरे झालेले आहेत, आपल्या स्टाफ आहेत, ओके, त्यांचं कसं असतं की नाही सर कसं होईल, माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल का. नाही, तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही, 100% तुम्हाला लिहून सांगतो मी. ओके, का नाही होणार, तुम्हाला 3 महिन्याचा वेळ भेटणार आहे, 3 महिन्याचा. ओके, 3 महिना, जानेवारी 2027 ते मार्च 2027, 3 महिन्याचा वेळ भेटणार आहे. ओके, आणि मी तुम्हाला 100% सांगतो, जानेवारीमध्ये ज्यावेळी रजिस्ट्रेशनचा विंडो ओपन होईल त्यावेळी 150 पॉईंट, 150 पॉईंटचे हे डेफिनेटली कमी पॉईंट करून टाकणार. ओके, हार्डली मी तुम्हाला सांगतो ना, मॅक्सिमम 30 ते 50 पॉईंटमध्ये हे लोक काय करतील, हे लोक काय करतील, रिन्युअल तुम्हाला करायला देऊ शकते. तर तुम्हाला मी एकच रिक्वेस्ट करतो, घाई करू नका, 3 to 4 CNE करून ठेवा. 10 पॉईंटच्या 3 to 4 CNE करून ठेवा. ओके, 100% एक 30 ते 40 पॉईंट, 30 ते 50 पॉईंट तुमच्या अकाउंटला जमा करून ठेवा. हे एवढं तर आहे की विदाऊट CNE पॉईंट तुम्हाला रजिस्ट्रेशन रिन्यू करू देणार नाही, हे तर 100% आहे. कारण व्हायला पण नाही पाहिजे असं आहे त्यांचं की बाबा, कारण MBBSचे सुद्धा जे डॉक्टर्स आहेत त्यांनासुद्धा जे CME असते त्यांची ते पॉईंट जमा होते आणि त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन, त्यांना पण एवढं बंधनकारकच आहे, आपल्यालाच नाही आहे, सगळ्यांनाच बंधनकारक आहे. ओके, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय होणार, एक 3 ते 4 CNE तुम्ही ऑफलाईन करून ठेवा, 30 ते 40 पॉईंट जमा करून ठेवा तुमच्या अकाउंटला. ओके, आणि ज्यावेळी विंडो ओपन होईल, जर हे पॉईंट कमी असेल तर तुमच्याकडे पॉईंट असेल, आणि जर जास्त असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर कमी असेल, म्हणजे जर समजा तुमचे पॉईंट 30च आहे आणि यांनी जर म्हटलं आपल्याला 60 पॉईंट पाहिजे, तर 100% त्यावेळी काय होणार, ऑनलाईनमध्ये तुम्हाला ऑनलाईन CNEचे खतरनाक असे तुम्हाला हे काय भेटेल, तुम्हाला भरपूर सारे विंडो ओपन होऊन जातील त्यावेळी. ओके, त्यावेळी मग आपण घरी बसल्या हे ऑनलाईनच्या CNE वगैरे आपण करू शकणार आणि आपलं रजिस्ट्रेशन आपण काय करू शकतो, रिन्यू करू शकतो. आता सध्या बरेच विद्यार्थी मुंबईला असतात आणि CNE कोल्हापूरला असते, ओके, या नागपूरला असते, या नाशिकला असते. मग काय करतात, आपण बरंच इथून इकडे पडापडी करणं चालू आहे. सो हे स्टॉप करा,
हे पडापडी करणं स्टॉप करा. तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही. ओके, 100% नाही होणार. कारण 2027मध्ये ज्यावेळी विंडो ओपन होईल, काही नाही काही रास्ता, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आयुष्यामध्ये. फक्त शोधा तुम्हाला 100% याच्यावर तुम्हाला सोल्युशन मिळेल. ओके, तर घाबरू नका. याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. कुठल्या ठिकाणी आहे आता हा वाला, हे बघा, सिंधुताई विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग. ओके, हे कॉलेज आहे. ओके, हे प्रायव्हेट कॉलेज आहे. तर इथे कुणीही जाऊ शकते, जे नाशिकचे विद्यार्थी आहे जाऊ शकता. ओके, पुन्हा अजून बऱ्याच ठिकाणी रोज हा शेड्यूल तुम्ही चेक करत राहायचा आणि ह्या शेड्यूलवर डिटेल हे करायचं. तुमच्या जवळपास असेल, मी तुम्हाला एक अजूनही सांगतो, तुमच्या सिटीमध्ये तुमच्या जवळपास हार्डली 50 किलोमीटर जवळपास असेल तर मी तुम्हाला सांगतो जाऊन तुम्ही CNE अटेंड करा. त्या पण 3 ते 5 CNE अटेंड करा. त्याच्यावरती जास्त टेन्शन घेऊ नका. आता म्हणतील सर, नाही सर मग 150 आलं तर काय होईल? नाही येणार, मला माहिती आहे 150 पॉईंटचं होणार नाही. ओके, पॉसिबलच नाही आहे 150 पॉईंट. ओके, कुणाकडेच एवढे पॉईंट नाही आहे. 100% हा क्रायटेरिया रिड्यूस होईल. ओके, बट रिड्यूस होईल म्हणून आपण शांत बसायचं का नाही? माझ्याकडे 10 पॉईंट आहे, मी सुद्धा अजून 2 ते 3 CNE करेल. जर माझ्या घराजवळ असेल तर करेन मी, नाही तर मी वाट बघेन ऑनलाईन CNEची वाट बघेन. ओके, बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही बाबा, जे आस्त्रिकाची CNE होती ती आस्त्रिकाची CNE आम्ही केली आणि आमचे पॉईंटच जमा झाले नाही. ओके, डोंट वरी, मी तुम्हाला सांगतो, आस्त्रिकाची CNE जर तुम्ही अटेंड केली असेल, तुमचे पॉईंट जमा नाही झाले असेल, हे बघा इथे ईमेल ID आहे. ह्या ईमेल IDवर तुमचं जे सर्टिफिकेट आहे, इथे बघा ही ईमेल ID आहे, याच्यावर तुमचं जे सर्टिफिकेट आहे, ओके, जे सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड केलेलं आहे, कोणत्या तारखेला केलेलं आहे, तो मेल करून ठेवा. ओके, ज्यावेळी 2027मध्ये जेव्हा विंडो ओपन होईल त्यावेळी आपण याच्यावर बोलू. MNC काहीतरी करेल. ओके, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर मग टेन्शनवाली गोष्ट आहे. ओके, बऱ्याच लोकांचे पॉईंटसुद्धा जमा झाले. 5 पॉईंट जे होते ते जमा झाले आणि अजूनही ऑनलाईनची CNEचं विंडो लवकरच ओपन होतील. 1-2 CNE तुम्हाला ऑनलाईनमध्ये करायला भेटतील. ह्या सगळ्या ऑफलाईन आहे. ओके, ह्या सगळ्या ऑफलाईन आहे. इन हाऊस म्हणजे सुद्धा ऑफलाईनच म्हणू शकतो. ओके, ऑफलाईन इथे सरळ लिहून येतं, ऑनलाईन काय आहे, ऑफलाईन काय आहे. ओके, तर ही ऑफलाईन आहे, सगळ्या ऑफलाईनच येतात. ओके, जर पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये असेल तर ऑफलाईन आहे, ऑनलाईन असेल तर इथं लिहिलंच असतं की बाबा ही CNE ऑनलाईन आहे म्हणून. ओके, कळलं सगळ्यांना. आणि तुम्ही जी ऑफलाईन CNE आहे, कुठल्या सिंधुदुर्गातली CNE कोल्हापूरमधून अटेंड नाही करू शकत, तुम्हाला तिथे जाऊनच करावं लागेल. ओके, सो घाई करू नका. ओके, 100% ह्याच्यावर मार्ग येणार आहे. यूट्यूब चॅनल हे बघा, LNN अकॅडमी आहे, याच्यावर ऑलरेडी आम्ही व्हिडिओ करून ठेवलेला आहे. काय व्हिडिओ करून ठेवलेला आहे की तुम्ही तुमचं ID पासवर्ड कसं हे करायचं, मी याच्यावर बनवत असतो. बघा, तुमच्यासाठीच आहे, महाराष्ट्र CNEचे कोणाला करायची, कोणाला नाही करायची. ओके, तर ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला इथे हे बघा, PBBSc MSc नर्सिंग झालं तर तुमचे पॉईंट जमा होतील का? PBBSc आणि MSc नर्सिंगवाल्यांनी इथे चेक करा. ओके, 2027 ते 2025-27मध्ये जर 22पासून 27पर्यंत जर तुमचं हे झालं असेल, काय म्हणते, PBBSc झालं असेल आणि PBBSc MSc झालं म्हणजे नाही आहे, तुम्ही MNCच्या वेबसाईटवर काय करावं लागेल तुम्हाला, ॲडिशनल सर्टिफिकेट करावं लागेल. ॲडिशनल सर्टिफिकेट झाल्यानंतर MNCला कळेल ना बाबा तुमचं PB आणि MSc झालं म्हणून, तेव्हाच तुमचे पॉईंट जमा होतील. ओके, डोंट वरी. क्लिअर. आणि बऱ्याच लोक म्हणतील की नाही सर आम्ही ॲडिशनल केलं पण आमचे पॉईंट जमा झाले नाही. डोंट वरी, घाबरू नका. जेव्हा 2027मध्ये विंडो ओपन होईल रजिस्ट्रेशनचा, त्यावेळी तुमचे पॉईंट आपोआप जमा होऊन जातील. ओके, टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला जास्तच काळजी येत असेल तर एक मेल करून ठेवा, जो मी तुम्हाला मेल ID सांगितला त्याच्यावर. क्लिअर. हे बघा, जर तुमचे ID पासवर्ड जर विसरला असेल तर ID पासवर्डसाठी आम्ही काय बनवलेलं आहे, एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. कुठे ठेवलेला आहे? येस, 2 मिनटं. जर तुम्ही ID पासवर्ड, येस, हा बघा, हा व्हिडिओ आहे. जर तुम्ही MNCचं ID पासवर्ड जर विसरला असेल तर UID युजर नेम पासवर्ड हा व्हिडिओ बघा. याच्यावरून तुम्हाला 100% 12,000 लोकांनी बघितलेलं आहे. अजून तुम्ही बघा. ओके, आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा. 100% तुम्हाला आवडेलच. चांगल्या पद्धतीने मी ID याच्यामध्ये दिलेली आहे. क्लिअर. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला DHS DMED ह्या कोर्सेस करायचे असेल, तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस, तुमचे रिलेटिव्स असेल वगैरे, सो हे कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज आहे CHO आणि DMEDची, आणि हा फुल कोर्स आहे. हा फुल कोर्स तुम्ही बाय करू शकता. याच्यावर अजूनही ऑफर आहे. दिस इज गोइंग टू बी 7,999चं हे आहे. अजूनही याच्यावर 40% तुम्हाला ऑफर आहे. 4,999मध्ये हा कोर्स मिळेल. DHS DMED नॉर्सेट ESIC RRB सगळं प्रिपरेशन होईल. ओके, नॉर्सेट 10, 11 RRB आत्ताची आणि पुढची. ओके, याच्यामध्ये सगळ्या टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे, सगळ्या टेस्टच्या. ओके, CHOचा कोर्स चालू आहे, हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर टेस्ट सिरीज चालू केलेली आहे नॉर्सेटसाठी. नॉर्सेट 10 RRB नर्सिंगची टेस्ट सिरीज. ओके, सगळे इन्क्लुडेड आहे. बघा, तुम्हाला वाटलं तर डेफिनेटली तुम्ही हे बाय करू शकता. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, तुमच्या हॉस्पिटल ग्रुपवर पोहोचवा, आणि आपलं LNN जे
व्हॉट्सअप चॅनल आहे आणि टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, कारण भरपूर साऱ्या अपडेट वॅकन्सीविषयी असो की तुमच्या MNCच्या CPD विषयी असो या कुठल्याही वॅकन्सी असो त्या आम्ही तिथे अपडेट करत असतो. सो LNN व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल डेफिनेटली आवर्जून सांगतो ते जॉईन करा. ओके. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जे 3rd इयर 4th इयर BSc नर्सिंगला आहे, GNMला स्टुडंट्स आहेत, ANM स्टुडंट असेल त्यांनी तो LNN ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट एकाच जागी मिळतील. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.